निघायचा टाइम झालेला तेवढ्यात आलेला आहे खूप सारा पाऊस. तुम्ही मागे बघू शकताय माझ्या जोरदार पाऊस लागलाय. हेल्दी दिसते ना जाडी जाडी. तुम्ही पाहू शकता राजच्या बॅक साईडला बघा किती धुकं आहे. केस बघा तुम्हाला केसाला समजा असं किती थंडी वाजते. ते अजून भिजली वगैरे नाही पाहिजे काय पाण्यात. मिसळ मागवलेली आहे. इकडची मिसळ खूप छान वाटते त्याला आणि अशी बघा थाळी दिली पूर्ण आणि 2 बटर पाव आणि हा एक्स्ट्रा रस्सा. चला या खायला मिसळ. मॉर्निंग गाईज आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आणि आज आहे आमची मॉन्सून वन डे पिकनिक आणि जे आहे माळशेज घाट. तर आम्ही दरवर्षी गाईज लोणावळा जातो. टायगर पॉईंट वगैरे आहे, भुशी डॅम वगैरे आहे. पण यावेळेस मी राजला बोलू आपण काय तर नवीन पॉईंटवर जाऊ. तर आज बोलले कुठं जायचं. तर मी बोले माझं मला माहिती आहे ठिकाण माळशेज घाट म्हणून. तर आज बोलले चालेल ठीक आहे काहीतरी वेगळं करू आपण. तर आणि आम्ही ऑन द वेच होता. आता एक अर्ध्या पाऊण तास आम्ही पोहोचणार आहेत आम्ही पॉईंटवर. आणि पॉईंटवर गेलो तुम्हाला आम्ही सर्व व्ह्यू तिकड दाखवतो का माळशेज घाटला कंडिशन काय आहे, कसं काय पॉईंट वगैरे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आता चला आता आम्ही पुढे जातो आता. तर चला बाय बाय. तुम्ही एक माळशेज लव पॉईंट म्हणजे माळशेज लव बघा. हे बघा माळशेज. थोडं प्रोनाउन्समेंट करताना थोडासा गडबड होते ना. हा थोडा बोलायला त्रास होते कारण आपले रोजचे शब्द नाहीत घ्यायत. आता तुम्ही बोलता आपल्या लोणावळा पटकन लोणावळा माळशेज. हा तर असे काय शब्दाचे आपण एवढे दिवस माळशेज घाट जे आहे अहमदनगर रोडला, मुरबाड नगर रोड. चला आणि व्ह्यू बघा किती भारी. दिस इज नॅचरल ब्युटी. पूर्ण लेफ्ट राईटला जंगल झाडं वगैरे आहेत. आणि पावसाळ्यात तर एकदम खूपच सुंदर वाटते इकडे. हवामान क्लायमेट पण मस्त आहे, थंडावा आहे. आणि आता ऍक्च्युअली मेन आपल्या पॉइंटला पोहोचल्यावर बघायचं कसं आहे माळशेज घाटला डायरेक्ट. हे बघा क्लायमेट कसं. रस्त्याला हॉटेल लागतात छोटी मोठी गाईज. पण आम्हाला हॉटेलची गरज नाही गाईज. आता सांगितलं तुम्हाला ह्यांनी कुठे आम्ही चाललो आहोत. आणि भुशी डॅमवर नाही जाण्याचं कारण पण सांगितलेलं आहे. कारण की मी पाण्यामध्ये जात नाही तर मला पाण्याची तेवढी काही आवड पण नाही. तर हे बोलले की चल राज तुला नॅचरल ब्युटी दाखवते, एकदम सुंदर असं व्ह्यू दाखवते. कारण मला व्ह्यू खूप जास्त आवडतात आणि कॅप्चर करायला सुद्धा आवडतात म्हणजे शूट करायला वगैरे. आणि हे बोलले राज खूप जास्त भारी आहे. समोर बघा जरा व्ह्यू दाखवतात. समोरचा व्ह्यू किती भारी वाटते ना. हे बघा खूप छान नॅचरल ब्युटी खरंच. तर काहीच बघितलं तुम्ही कसं बाहेर किती भारी वाटते. सो ही ब्युटी मी बघण्यासाठी आलेली आहे इकडे. आणि तुम्हाला पण दाखवेल जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करेलच मी. आणि कारण की बाकी आम्हाला एन्जॉय पण करायचं आहे ना. येस. सो त्याच्यासाठी तर बघूया आता कसं आहे, किती भारी आहे. आता थंड तर वाटते. मी चांगलं केलं की मी हुडी घालून आली आहे. कारण की ना इथे ना थंडावा झालेला आहे क्लायमेट पूर्ण. आणि आमचा मागे बघा फ्रीझर आमचा थंड अड्डा. सो आमचा ते सुद्धा आहे. आणि आम्ही काय काय सोबत आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवू पण तिकडे गेल्यावर. कारण की आता प्रवासामध्ये आम्ही मस्तपैकी चाललो आहोत आणि प्रवासाचा आम्ही मस्त आनंद घेतो. कारण की एवढा भारी ते व्ह्यू आहे ना. तर आम्ही बघत आणि गप्पा गोष्टी करत चाललोय. आणि खूप सारी पब्लिक चालली. बाईक वाले खूप रायडर कपल खूप जास्त. आता तुम्हाला दिसतीलच गाई तिकडे आपल्या घाटावर गेल्यावर. आणि गाईज जर तुम्हाला जायचं असेल ठाण्यावरून आपल्याला 110 किलोमीटर रनिंग आहे. मुंबईवरून जवळजवळ 145 पर्यंत जाते काहीतरी. तर एवढा डिस्टन्स आहे आपल्याला माळशेज घाटापर्यंत. आणि मध्ये रोडचं काम पण झालं मुरबाडच्या अगोदर. मुरबाड नंतर रोड ठीक आहे, चांगला आहे. तर तुम्ही येत असाल तर प्लॅनिंग करा. आता आम्ही ऍक्च्युअली पॉइंटला जाऊन पण बघतो काय कंडिशन आहे. आणि आम्ही माळशेज घाटावर 2-3 वेळा झाले द्यायच्या. पण मान्सून मध्ये कधी गेला मला ऍक्च्युअली मान्सूनचा व्ह्यू बघायचा काय की जसं आमच्या टायगर पण लोणावळ्याचा काय आहे का थोडं वेगळं आहे. तर बघूया तेच बघायचं आम्ही. तर चला तुम्हाला दिसेल हे काय त्यांच्याकडं. ते बघा ते म्हणजे पप्पा आणतात ती वडोलीला भेटतात ती फलं. त्याला काहीतरी बोलतात काय चिक्कू सारखं असते पण त्याला काहीतरी नाव आहे, त्याचं नाव नाही. सो चला आता ते फलं वगैरे आम्ही नाही घेत. येताना घरी जाताना बघू घेतली तर घेऊ. कारण की आपल्या वडोलीच्या मार्केटमध्ये पण ते भेटतात. म्हणजे पप्पा आणतात नेहमी आणि आणले का आम्हाला सुद्धा देतात. तर मला माहिती आहे ते. तर चला आता बघू
बघूया व्ह्यू कसा आहे. बघा वरती बघा धुक्का कसा मस्त वाटते. वाव ब्युटिफुल खरंच. असं एवढंच वरती जाऊन आपण. हा म्हणून ते जास्त थंड थंड वाटतं ना. तो घाटा बघ सगळं. बघा रस्ता कसा पूर्ण जंगल. सो गाईज आता तुम्ही बघितलं वरती किती भारी असं धुक्का आणि ना थंडावा आहे पूर्ण इथे. असं गरम वगैरे काय फील होत नाही. आणि गाईज हा काय मालशेत घाट जो आहे ना, जेव्हा यांनी सांगितलं पार्थला की आम्ही या घाटावर चाललोय दोघे जण, आम्ही दोघांचं आमचं असं असते की आम्ही रिव्ह्यू बघतो की नाही का या म्हणजे त्या जागेवर म्हणजे त्या स्पॉटचा पूर्ण रिव्ह्यू बघतो की चांगलं आहे की तिथं बघण्यासारखं नाही आहे, बघण्यासारखं आहे ते आम्ही सगळं बघून जातो. तर पार्थला ह्यांनी सांगितलं काल की पार्थ आम्ही दोघे चाललोय मालशेत घातला. तर मी थोडी घाबरी आहे आणि पार्थ पटकन बोलला की मम्मी पप्पा तिथं जाऊ नका, तिथं काय भूत असतात काहीतरी असं बोलायला लागला तो. त्याला असं वाटलं, त्याने काय माहिती कुठं ऐकलं असेल, तो बोलला मम्मी पप्पा मालशेत घाटावर जाऊ नका तुम्ही, तिकडे भीती वाटते. तर मी बोलली काय रे, तो बोलला की मम्मी पप्पा तिथे भूत असतात बोलते. मी डायरेक्ट कॅन्सल, नाही जायचं. तर हे बोलले राज तसं काय नसते, ते आपलं भ्रम असते, तू चल मजा येईल खूप. तर आता आम्ही आलो आहोत, बघूया आता पुढे समजेल कसं आहे ऍक्च्युली ना. आणि हात दुखते कॅमेऱ्याने. तर तुम्हाला मी ना थोडासा एक एंटरटेनमेंट दाखवते, तुम्ही आता बघाच आणि तुम्ही आता नक्कीच तुम्ही खूप जास्त खुश होणार हे बघून. तर बघा मचका भाऊ असा काहीच नाही, मी मचका भाऊ लावते ऍटलीस्ट करतील तरी. ड्रामा आहे तो. हा हे बघा इथे बघा काय मुलं आली बघा पिकनिक पण मजा करतात बघा. फॅमिली आता झाला घाट चालू आहे बघा. पुढे बघा कसं दुःख आजला पॉइंट आवडेल बघा कसा. हे बघा आता चला आपल्या आता मुद्द्यावर येऊया आपण. तर आता तुम्हाला मी एंटरटेनमेंट दाखवते आणि खूप सुंदर असं एक आपल्या समोर आता प्रेझेंट करणार आहेत. एक खूप छान असं एक ऍक्ट करणार आहे ते. तर चला करून दाखवा. आपल्या तुमच्या अंगात तुमचा हिरो येऊ द्या. मिस्टर अजय देवगन दिलवाले. कसा करतो, भाग जाऊंगा मुझे दुनिया की कोई पुलिस मुझे नहीं रोक सकती. आवाज शाहरुख खानचा आहे ते पण. अरुण काय नाही काहीच हे काहीच केलं नाही. घरी आहे ना, घरी अख्खा दिवस तो अजय देवगन आहे ना, माझा भाऊ बोलते, तो माझ्या अंगात येते आणि पूर्ण दिवस घरामध्ये ते भाग जाऊंगा चालूच असते. घरामध्ये एक कॅप आहे आमची, जी नाही का गोव्याला बीचवर घालतो आपण. केस पण नाही ना अजय देवगन सारखी हेअरस्टाईल वर तशी नाही. तर आपण आपली सनी देओल सारखे. बरोबर. पण फॅन अजय देवगनचा ना, मोठा फॅन. एसी सर्व त्याचं कूलर वगैरे. किती टॅलेंटेड समोर म्हणजे जेवढं ना रिअल मध्ये दिसते तेवढं कॅप्चर नाही होत ना. हे बघा म्हणजे ओरिजिनल जेवढा दिसते तेवढा नाही होत ना. नाही दूर वाटते फेकते कॅमेरा. घाट आता सुरुवात झाली, घाटाला चढतो आम्ही. हे बघा आता तुम्हाला वॉटरफॉल आता इथून स्टार्ट करा. चल तुम्ही वाव फक्त मोजा, तुम्ही काउंट करा. हा बघा एक पहिला वाव आला. राईट साइड बघा आमच्या. हे बघा खिडकी खोला सो ब्युटिफुल. हे बघा आपण राहत ना वरून येऊ बघा काय तो तेव्हा डॉग आणले बघ. सगळे राईट साईडला ना फॉल, हे साईडला काहीच नाही भेटणार. अच्छा म्हणून पहिला वरून रिव्हर्स आपण करू. तर आता मुद्द्यावर आली मी परत. तर हे मुद्दा असा होता की आपल्या भाईचा म्हणजे अजूनचा बर्थडे होता. मला इन्व्हिटेशन पण होतं, नाही बोललो मी. बरोबर मी भाई बरोबर दुबईला आहे, टूरला आहे मी. अच्छा काही हरकत नाही. मग मी त्याला तिथून विश केला, मी SMS केला. आणि जाणार होतो आम्ही दोघं पण, राज्य ओळख कोण देणार होतो. म्हणजे कसं बघा वॉटरफॉल किती भारी खतरनाक. तर आपल्याला तो मानतो, आपण पण त्याला मानतो. बरोबर. ठीक आहे, अजून ओळख आहे आपली. ठीक आहे, आता तो मोठा स्टार आहे, आपण पण स्टार आहोत. तुम्ही काय त्याच्यापेक्षा कमी आहेत का स्टार? आपण लोकल वाला स्टार आहोत, तो इंटरनॅशनल स्टार झालाय. अच्छा ओके. आणि बघा वाव बापरे, यो फॉल सॉलिड आहे ना, जबरदस्त. पब्लिक किती आहे हो जरा दाखवा जरा इकडे. थांबा 2 मिनिट. नाही आपण वरून येऊ. चल ना लास्ट पण मी थोडंसं घेते थांबा. नाही घे सेफ आहे, पार्किंग इथं आहे, सेफ आहे एकदम. कॅमेऱ्यात नाही कॅमेरा ना धुका उडवतो. मला पण असं वाटतं. सेटिंग आहे. तर काय आम्ही ऍक्च्युली आता घाटावर पूर्ण शेवट पण जातोय आणि मग रिव्हर्सला आम्ही कुठेतरी फॉलो थांबतोय वॉटरफॉलवर.
तोपर्यंत मी तुम्हाला ह्यांची स्टोरी सांगते थोडीशी. हा सांग, चल ठीक आहे, तू स्टोरी कम्प्लीट कर. हा थांबा, आता बोल नका मध्ये. ओके ओके. तर गाईज जे आहेत ना, म्हणजे अजय देवगणचे एवढे मोठे फॅन आहेत ना, एवढे मोठे फॅन आहेत ना, म्हणजे की कसे माहितीये, आपल्या घरामध्ये असतात ते छोटे छोटे फॅन असतात ना, ते नाही. याच्यामध्ये आहे बघा, लोणावळ्याला तो फूड मॉल उतरला. हा एक्झॅक्टली, त्या फूड मॉल मध्ये बघा मोठा. तर तसा फॅन आहे ना, तसं सेम फॅन माझा नवरा अजय देवगणचा फॅन आहे. आणि आमच्या घरामध्ये गोव्याची एक कॅप आहे, ती कॅप घालून जेव्हा म्हणजे काम नसेल बाहेर कुठे ना, घरामध्ये असतील आणि जेवताना, चहा पिताना, सिंगिंग करताना आणि इव्हन झोपताना सुद्धा. आणि जो मूवी येईल ना, तो सगळ्यात आधी राज मूवी आला, चल राज. पण आपला अजयच्या मूवीची आपण वेट करतो, आला की जायचा. पहिला पण आपण माझ्या लग्ना अगोदर फर्स्ट डे फर्स्ट शो. आज पण राज, आम्ही लग्न झालं पण मी राजला फर्स्ट डे फर्स्ट शो. कदाचित येतो काही 2-4 वर्षात ऋतिक रोशन तो. मला आवडतं ना ऋतिक रोशनचा पिक्चर, ऋतिक रोशनचा म्हणजे कुठलाही मूवी, पण ना तो बघायला कधी नेतात माहितीये का, म्हणजे एक आठवडा गेला, आठवडा गेला ना, स्वस्त आल्या बोललो होतो ना मी, बाईक वाले. अरे एक बाईक ना, 2 4 व्हीलर बघा तिथे दाखवलं. चला, पण तुम्ही मला प्रॉमिस करा की तुमची ती अजय देवगणची ऍक्टिंग तुम्ही दाखवणार. असं करा. ओके ओके डन ओके डन. चला आता मला आम्ही घाटावर चाललो आहोत. हे बघा, मला तर पुढं काय दिसत, हे बघा खरंच काही दिसत नाही. आणि हेडलाईट लावलं नाही ना तर काही नाही. बघा त्यांनी लावलंय समोर, कारण त्याला माहितीये तर मागून येऊन कोणतरी मला ठोकेल. सो त्याच्यासाठी आमच्या गाडीचं पण चालू आहे अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर. चला तुम्ही बघू शकताय, तुम्हाला पुढे दिसते का काय, हे बघा. आणि आता वाजल्यात किती माहितीये का तुम्हाला, टायमिंग पण मी दाखवते. म्हणजे शूट कॅमेरामध्ये करते ना तर रस्ता तरी दिसते थोडाफार. आणि आता टायमिंग बघा किती वाजलेले आहे ते बघा, 11:30 वाजलेत कम्प्लीट. आणि बाहेर बघा कसं डेंजर ना. आता इकडचा व्ह्यू बघा, सी सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हंसी. मॅडमचे केस बघा कसे उठतात एकदम. थंडी खूप जास्त असते आणि बघा कायच दिसत नाही इथं. थंडी खूप आहे ते, काय दिसतच नाही. पण खालचा व्ह्यू काही दिसणारच नाही, पूर्ण धुका आहे. इथे बघा मस्तपैकी मंदिर आहे, असा पिंड आहे, दत्त मंदिर आहे, शंभूची पिंड आहे आणि इथे बजरंग बली. आता आम्ही आलेलो आहोत, आमचा 3rd पॉइंट आहे जो तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि व्ह्यू इकडचा बघा तुम्ही, व्ह्यू किती सुंदर आहे. या व्ह्यू बघा. आणि इकडे बघा ब्युटी कशी, तुम्हाला बोलते ना मी नॅचरल ब्युटी, सो तुम्ही बघू शकता इकडे. ये गोरी नदियों का चलना उछलकर के जैसे अलहड़ चले पीसे मिलकर. मस्तपैकी इथलं तुम्हाला क्लायमेट दाखवलेलाच आहे मी. आता पुढे जाऊया, आता आम्ही पुढे कुठे जेवायला थांबू. तर आता इथे तर तुम्ही बघितलेलं आणि एवढं थंड वाजते ना, इथे खूप जास्त थंड आहे इथे. चला तर आता तुम्ही इथला बघितलेला आहे हा सीन. तर आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटवर, पुढे काय आहे कुठे नाही बघूया. चला या. ये गोरी नदियों का चलना उछलकर के जैसे अलहड़ चले पीसे मिलकर. एकदम नॅचरली पॉइंट आहे का. आणि समोरचं बॅक साईडचा व्ह्यू आहे ना सुपर. आणि इथे मुलांची पिकनिक पण वाटते आलेलं आहे, खूप मस्त लोक एन्जॉय करतात. खूप वाढायला चालू खाली रिटर्नला. तर बघूया पुढे काय खाली. प्यारे प्यारे नजारे निखार है हर कहीं, सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये
मौसम हसी। बरं गाईज इथे बघा, हे बघा गेले तिथे पाण्यामध्ये आणि इथे तुम्हाला धबधब्याचं पूर्ण व्ह्यू दाखवते गाईज. धबधबा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता, खूपच छान. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी। हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी। आहे मक्का. आता मक्का खायला सांगते मी गरम गरम मक्का घ्यायला सांगते. तो गाईज इथे बघू शकता किती ब्युटिफुल व्ह्यू आहे हा. आणि डोल्याने बघतोय ना ते ऍक्च्युली कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होत, बट जेवढं होते तेवढं तुम्ही बघू शकताय. किती भारी वाटते. आणि आम्ही अशाच्यावर होतोय की रिस्की नसते जास्त. आणि इथेच लगेच जस्ट असा हे गरमागरम कॉर्न आहे आणि इथे बघा मक्का आहे आणि इथे बघा असं गरमागरम घ्या, एकदम कौला नको घेऊ. हा याच्याशी मारू द्या. तर इथे बघा इथे आता मी मस्त मक्क्याची ऑर्डर दिलेली आहे. हे बघा मक्का ऑर्डर केलेला आहे आणि परत गेले, ऐकत नाही, परत जाते बोलते. सो परत चालले तिथे. हे बघा पाठीमध्ये परत गेले. हे बघा मक्का घेतला आता इथे मस्तपैकी. आणि हे बघा बाहेर बाजूला आहे मला. आता मी मक्का एन्जॉय करते मस्तपैकी आणि एकदा क्लायमेट दाखवते तुम्हाला. सो गाईज फायनली मी आता वॉटरफॉल मस्त एन्जॉय केली, जी माझी इच्छा होती खूप दिवसांनी. कारण बरेच वर्षाला मी वॉटरफॉल गेलोच नव्हतो, 7-8 वर्ष. त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा माळशेज घाटवर आलो. आणि याची जी वॉटरफॉलची जी मजा आहे एकदम जबरदस्त. ती खरोखर मला खूप मजा आली. मी राजला सांगत होतो, राज चल वॉटरफॉल चल, कारण वॉटरफॉल होता तो खूप सुंदर आणि मस्त होता. पण राजला पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे तिला जरा घाबरते, पण नाही तिला आवडत, तर ती कधी पाण्यामध्ये एवढं हे नाही करत ती. मग मी गेलो एकटा आणि मस्त मजा केली. मी जसं व्हिडिओमध्ये बघितलंय मी कशी एन्जॉय केली आहे, शूट केलेलंच आहे. आणि आता झालेला लंच टाइम, दुपारचं 1:15 वाजलेला आहे. आणि चला मेनू पण एकदम आमची वाट बघत आहे. तिथं पॉईंट बघतो ऍक्च्युअली जेवायला, कुठला चांगला पॉईंट आहे. एक 5-10 मिनिटांमध्ये लागेल कुठला तरी चांगला पॉईंट. मग तिथं स्टॉप घेतो आणि मग तुम्हाला लंच दाखवतो. काय काय राजने मेनू घेतलेले आहेत का ते आता सगळं डिटेल मी आता नाही सांगणार, टाइमवर. चला तर आता जाऊया आपण मस्त. अजून पुढे आहे वॉटरफॉल होता, पण बस आता खूप झालं वॉटरफॉल. मला ना पाणी म्हणजे हे बघायला खूप आवडते मला, असं म्हणजे क्लायमेट हे सगळे. पण मला भिजायला अजिबात नाही आवडत. हे बघा हा एक राहिलेला आता वॉटरफॉल संपले का? संपले आता वॉटरफॉल संपले. आता आम्ही खाली उतरतो घाटाच्या. आणि मस्त एक अशी शेतात अशी नाही का शेताच्या बाजूला जी जागा असते ना, मोकळी जागा, हा तिथे आपण असतो मस्त थांबू. तर गाईज फायनली आम्ही एक चांगला स्पॉट भेटलेला आहे. आणि स्पॉट असा आहे की एक छोटंसं गाव आहे आणि घर आहे तिथे. कौलारू घर आहेत बघा मस्त नॅचरल, जसं आपली होती ना पहिला घर. थांबा तुम्हाला 1 मिनिट. ते बघा कौलाची घर आहेत छोटी छोटी आणि मेन रोडलाच आहेत. तर आम्हाला हा स्पॉट खूप आवडलेला आहे. जेवायला मेनू काय काय राजनी बनवलेला, सकाळी लवकर उठली होती ती 5 वाजता जेवायला बनवायला. आणि काय काय मेनू वगैरे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. या चला. आणि गॅस भरल्याचे ना लागला. हे बघा ही आहे खाडीची कोलबी, हिला आपण काय बोलतात जिला कोलबी बोलतो आपण. ही राजनी मस्त सुक्की गेलेली आहे. आणि दुसरा मेनू आहे 1 मिनिट. वा वा वा, याला काय बोलतात झणझणीत चिकन सुका बनवले. चिकन सुका. आणि त्याच्यात आम्ही ते पण टाकलंय. हे बघा दिसते इथे साईडला, हे बघा. हा हे बघा. हा आणि ना ही ना ऍक्च्युली हे बटर चिकन आहे. हा म्हणजे आम्ही बाहेर येतो ना तेव्हा आम्ही तेल जास्त नाही वापरत, आम्ही बटर जास्त वापरतो. तर हे बघा हा हे चिकन सुका मस्तपैकी मसाला थरीवाला, खतरनाक काम आहे. आणि त्या आहे खारीची कोलंबी, जी की यांना अशी सुकी आवडते ती. आणि त्याच्या सोबत आमचं आहे इथे, हे तर तुम्हाला माहितीच आहे ब्रँड. आणि ते खूप सारे आहेत तिकडे मागे आहे, अजून भरपूर काही ना आणि याच्यात आहे रात्याची भाकर. कसली रात्याची. आता मस्तपैकी आम्ही अशी जेवतोय. आणि ही भाकर आहे ना ही कौल्याच्या भाजीने 1 नंबर लागते, म्हणजे ऋषीच्या भाजीने. आणि आम्ही जेवायला बसलोय त्याच्या बाजूचा मला एकदा व्ह्यू दाखवते. ते बघा
सी मस्त आहे बघ ते छोटं गाव आहे आपल्या ती गावात. भारी बघा, हरियाली पूर्ण हरियाली, हिरवं हिरवं पूर्ण हिरवं रान असं. आणि हा आहे रस्ता समोरच. आणि आता आम्ही या साईडनं आलो, आता आम्ही जाणार आहोत इकडे घरी पुढे. तर आता आम्ही इथे चांगला मस्त पॉइंट भेटला पण आपल्याला, भारी भेटला ना. तर चला जेव्हा, तर काय या जेवायला आता जेवतोय. तर चला आम्ही आता मस्तपैकी जेवायला आता बसतो इथे. आणि पहिली कोलंबी राजला सुकी केल्या मस्त लागते. आणि मी ना फर्स्ट टाइम काय टाकले माहितीये का तुम्हाला? काय टाकले? कोकम. कोकम? हा तुला आंबा नव्हता आला नाही बघा, हसेल बघा तिथं वरती आहे का? नाही ना, खाली असं दिसतं खाली असं कोकम टाकलाय मी मस्तपैकी. चला भारी वेळ दिसते एक नंबर. चला. आणि हा आम्ही याच्यामध्ये नाही जेवत काय, आम्ही प्लेट आणल्यात. हे बघा, या प्लेट आहेत ना, हे बघा माझी प्लेट इतकी आहे. आणि जो चिकन बनवलेला आहे ना, सुपर दुप्पर झालेला हिट. आणि कोलंबी पण मस्त, गावठी कोलंबी आहे ना आपली खाडीची, एक नंबर झाले. बिचारे लवकर सकाळी 5 वाजता उठले बनवायला, सगळे बरोबर ती जिम्मेदारी बनवते ती. आणि चिकन एकदम टॉप क्लास, सुका चिकन. तर या आता मी मजा घेतो जेवणाची. चला जेवा तुम्ही. मग यांना जेवण असं सुका आवडते, मग मी सुकाच बनवतो. आणि बाहेर सुका बरं, आणि क्लायमेट मस्त होते बाहेर, आणि अशी घाण नाही होत ना, नाही का, तेल वगैरे रस्सा आहे बघा. मी पण आम्ही चमचा विसरलो तर आम्ही बघा कशाने घेतलाय. हे बघा सुरीने घेतलाय आज, पहिल्यांदा चमचा विसरले फर्स्ट टाइम मी ना. हे बघा, चला जेवतो आता मस्तपैकी. या जेवायला चला. तर मस्तपैकी आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. खूप छान जेवण होता, खूप टेस्टी बनवलेला मी जेवण. तर जेवलो आम्ही मस्तपैकी. आणि आता तर असाच चिकन बनव सेम. हा, अशी ऑर्डर कोणाची आली मला माहितीये. आमच्या पार्थने आता चिकन खाल्लेलं आहे. दुपारी कॉल आला होता, त्याने सांगितलंय मम्मी असंच चिकन बनवा. आणि हिला हे मी पण गाडीत पहिला बोलत भारी असं चिकन. तर आता जस्ट पार्थचा फोन आलेला आम्हाला का तुम्ही जेवले का मम्मी पप्पा, विचारत होता तो. तर चिकन त्याच्यासाठी घरी ठेवलंय ना, घरी जेवण. तर तो त्याने फोन करून काय सांगितलं, मम्मी ह्याच्या पुढे जो चिकन बनवणार सेम रेसिपी अशीच बनवा. एवढा त्याला आवडला. म्हणजे थोडंसं असं ठीक आणि बटरवर बनवले तर डेफिनेटली पार्थला आवडणारच. कारण पार्थ जास्तच आवडले, जास्त बटरचा जास्त तो हे आहे, खूप जास्त लागते तो. आणि हे बघा, आता प्रवासामध्ये आम्ही एक जेवणावर रेड बुल पिला आणि आता एक प्रवासामध्ये पितात, जेणेकरून प्रवासामध्ये झोप नाही आली पाहिजे. आणि झोप आलीच किंवा असं वाटलंच तर आम्ही तिथे मस्तपैकी रस्त्याच्या साईडला थांबणार आहोत. 5-10 मिनिटं आराम करू, रेस्ट करू, कारण की आमच्याजवळ भरपूर टाइम आहे. आणि मेन म्हणजे आता रस्त्यामध्ये काय ते काय गावठी भाज्या किंवा काय पण असं गावठी असेल ना, तर आम्ही मस्तपैकी घेणारच घेणार. आणि हेच तुम्हाला एक गोष्ट मी अजून सांगते, तुम्हाला जशी मी महाबळेश्वरच्या व्हिडिओमध्ये बोललेली की आम्हाला कुठेही गेलो तरी शंभूंचं दर्शन आमचं होतेच. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल. पिंड आम्हाला दिसली, ते पण मालशेत घाटावर वरती आम्ही गेलेलो तिथे, ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. मंदिराचं थोडंसं शूट केलेलं आहे मी बाहेरून. तर तेच मी बोलते की आमच्या राशीमध्ये ऍक्च्युली शंभूंचं दर्शन कुठेही आम्ही जाऊ नक्कीच होते. तर तुम्हाला आता बघायला तसं भेटलंच. तर चला काही आता बघूया, आता कुठे थांबलो तर मोस्टली आम्ही अमृततुल्लीच्या भेटला तर नक्कीच थांबू, नाही तर आता जाऊ आम्ही सर घरी. पण अमृततुल्लीच्या नक्कीच भेटेल ना आपल्याला, 100%. मला माहिती ना कुठे